संगमनेर शहरातील मेहेरमाळा परिसरातील रंगे गार्डन जवळ असणाऱ्या जितेंद्र कापड दुकानचे मालक पप्पू शेठ पंजाबी यांच्या बंगल्याच्या गेटमधून अज्ञात 4 चोरटे बुधवारी भरदुपारी थेट बंगल्यामध्ये शिरले होते। त्यावेळी बंगल्यामध्ये असणाऱ्या पंजाबी यांच्या पत्नी आणि सून यांच्यासह एक कामगार महिलेने त्या चोरट्यांना प्रतिकार केला आणि आरडाओरडा करून त्या 4ही चोरट्यांना पिटाळून लावले। त्यामुळे पुढील फार मोठा अनर्थ टळलाय। सदर घटना जितेंद्र कापड दुकानचे मालक पप्पू शेठ पंजाबी यांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचौरे यांची समक्ष जाऊन भेट घेत त्यांच्यासमोर कथन केली। त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ आपल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल ओके आणि राहुल सारबंदे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवलं। त्यांनी घटनास्थळी जाऊन पंजाबी यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले आणि येथील चोरट्यांना लवकरच पकडण्याचा विश्वास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी पंजाबी कुटुंबियांना दिला आहे। मेहरवाड़ा में 4 चोर हमारे घर में आए बुधवार वाले दिन 1 बजे। मुंह पे उन्होंने नकाब पहना हुआ था और सीधा अंदर किचन में घुस के आ गए और सीधा हमारे आगे खड़े हो गए, एकदम चाकू दिखा के हमको खड़े हो गए। और हमने भी उनके ऊपर प्रतिकार किया तो सीधा फिर उनको हमने भगाया 3 जनों ने मिलके। संगमनेरची आहे मी, त्यांना भाभीच्या घरी काम करते ना, भाभीने आवाज दिला म्हणून मी आले। 4 चोर होते, त्यांनी चाकू काढलं, पळून गेले। मी धरायला लागले, ते गाडीवर बसून पळून गेले। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।